बंद्र्या मारुती काल्हेर आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल विजय स्पोर्ट खांडपे. जाऊया आपण या लढतीकडे. आपल्या समवेत जोडले जातील संदेश पाटील भिवंडीकर आणि विशेष म्हणजे जाऊया आपण संदेश पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला जरूर मिळेल. तत्पूर्वी बंद्र्या मारुती काल्हेर संघाची अजून एक विशेषता ते म्हणजे 12वे प्रतिनिधी सुद्धा 12 या आकड्यापुढे त्यांनी मात्र आपली जागा ही ठाण मांडून ठेवलेली आहे. ते हलायला तयार नाही तिथून. 11 किती राहा पण 12वा मीच राहणार. धन्यवाद रोहन. विजय स्पोर्ट खांडपे आणि बंद्रा मारुती काल्हेर अशी ही लढत मैदानामध्ये सुरू होत आहे. अहोरात्र कष्ट मेहनत घेणारा संघ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे बंद्रा मारुती काल्हेर आणि त्यांच्या अगेन्स्ट ज्या संघाने पहाटेचा पहिला मॅच जिंकला विजय स्पोर्ट खांडपे टीम आहे आणि खांडपे संघाने चांगल्या संघांना या दमन दौऱ्यावर पराभूत केलेला आहे. आणि आता महत्त्वाच्या मॅचमध्ये आपण पाहतोय की खांडपे टीम इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा 2026 सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेब, सन्माननीय संजय भाई मात्रे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या दमन दौऱ्यासाठी ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांची नावं आम्ही आवर्जून घेणार आहोत. सन्माननीय सुजित तात्या पाटील, तात्या शेठ, पद्माकर चौधरी, नितीन गवली, यशवंतजी केने साहेब, मंगेश भोईर, उमेश पाटील, अरविंद भोईर, त्याचबरोबर प्रदीप पप्पू शेठ पाटील, प्रल्हाद नाईक, पंडित भोईर, दयानंद भंडारी, नाना गोंदली, भगवान पाटील, जितेंद्र पाटील, उमेश मुकादम, मनोहर केने, संजय मडवी. त्याचबरोबर आपण पाहतोय की टार्झन पाटील, रोहित मात्रे, सुनील पाटील, मनोज पाटील, दिनेश चौधरी, कबीर ठाकरे, संजय पाटील, राहू माले या सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे दमन दौऱ्यासाठी. यांच्या आज सहकार्यानेच हा दमन दौरा जो आहे पूर्ण होत आहे. मित्रांनो, यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मित्रांनो, यांच्या मेहनतीशिवाय या स्पर्धेला आपण पाहतोय की पूर्णपणे श्रेय दिला गेलाय. बंद्रा मारुति won the toss, electric field against विजय स्पोर्ट खांडपे. व्हाट अ मैच, बिग मैच, कड़ा मैच शुरू होने जा रहा है. सभी का हार्दिक स्वागत, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू. संतोष मडवी गोलंदाज तयारी करताना सलामीवीर 2 मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. जगदीश तारे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आत्माराम. संतोष मडवी यांचा पहिला चेंडू इथे फेस केला जाईल जगदीश याच्या माध्यमातून. गेम ऑन, लेट्स प्ले, स्टार्ट होत आहे मॅच. पहिला चेंडू ऑन साइडला स्विंग केलाय आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतोय, षटकार. क्या बात है जगदीश तारे, दिन में तारे दिखाते हुए गेंदबाज संतोष मडवी को जिस तरह की शुरुआत की है, गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. पुढचा चेंडू, आता हा चेंडू देखील बॅटवर आला नाही तर आता रनआउटची संधी. विकेट कीपर चुकी करताना 22च्या स्वरूपात धाव आली आहे.
धावा 7 धावा धावफलकावर. षटकारानंतर एक एक्स्ट्रा धाव. गोलंदाज संतोष पुढचा चेंडू टाकताना आता मिस टाइम. चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. ओ दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सोडली गेली आहे. आणि आता म्हटलं जाईल की दोन्ही फलंदाज आपले खातं खोलताना पाहतोय आपण. आत्माराम देखील खाता खोलते, जगदीश देखील खाता खोलते. धावा धावफलकावर 9 धावा लागलेले आहेत. फिल्डिंग मध्ये थोडस बदल होता आहे. विजय पाटील आता मिड विकेट क्षेत्रामध्ये तुम्हाला फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळते. कॅप्टन झेल पकडणं फार महत्वाचं होतं. पॉवर प्लेचा षटक आहे आणि के ग्राउंड म्हटलं की इथे धावा बनत नाहीयेत. मात्र मागच्या मॅच मध्ये न्यू मिलम पायगाव संघाने चौफेरबाजी फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी रुपेशने मन जिंकली पहिल्या मॅच मध्ये न्यू मिलम पायगाव संघासाठी. सुंदर असा फटका आपण पाहतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. टीमचे कॅप्टन विजय चेंडू पर्यंत पोहोचले आहेत. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता परतीचा प्रवास. नो माय गॉड. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. नक्की मैदानामध्ये काय चाललंय काल्या टीम संघाचं. आता थोडस संकट पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या मध्ये आपण पाहतोय. काल्हेर संघाचे पाठीरेखे देखील चर्चा करताना आपस मध्ये की नक्की मैदानामध्ये खेळतायत की मजा करतायत. खांडपेगावचे ज्येष्ठ नागरिक श्रीधर पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकामागे 500 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. खेळाडूंचं मनोधैर्य प्रोत्साहन केलं जातं खेळाडूंना श्रीधर दादांच्या माध्यमातून. चांगला चेंडू आतमध्ये थोडंसं कट केलं चेंडूला आणि पहिला चेंडू आपण पाहतो की पॉवर प्लेच्या षटकामधील डॉट आलेला आहे. राजन डी मला तर वाटतं विकेट किपर आहेत. त्यांच्याकडून वारंवार 2 चुका तुम्हाला पाहायला मिळाल्या. पुढचा चेंडू संतोष. आता इथे चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज सांगतो की थांबा आता आणि त्याने देखील केली चुकी आणि आता मात्र रनआउटचा विकेट मिळेल. सकाळी उठणं, अंघोळ करणं, नाश्ता वगैरे करणं आणि त्या नाश्त्यानंतर जे हाताला थोडंसं जो तेल लागलेला असतो तेच इथे पाहायला मिळालं. कारण की झेल चांगले होत नाहीयेत. थोडंसं हातामधून चेंडू स्लिप होत आहे. धावा झालेल्या आहे धावफलकावर 12 धावा. मित्रांनो या दमन दौऱ्याला जर कोणी जर यशस्वी केला असेल आमच्यासाठी तर आमचे शैलेश पाटील आणि त्याचबरोबर रुपेश पाटील यांची जी अफाट मेहनत. मित्रांनो पैशानं तर श्रीमंत कोणीही असतो मात्र मित्रांमध्ये त्यांच्या हाताने स्वतःहून मेजवानी बनवणं आणि आम्हाला पुरवणं त्या दादाने आमच्यासाठी केलेलं आहे. अफाट मेहनत, रात्रभर मेहनत. 12 धावा धावफलकावर पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज आपण पाहतोय हरीश जोशी आलेला आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय मोहनदास. त्यांनी मला एक टीप दिली होती वजन कम करण्याकरिता. सकाळी उठल्यानंतर 1 तांब्या गरम पाणी आणि थोडीशी कसरत कर, तुझी देखील तब्येत माझ्यासारखी कमी होईल. चांगला फिटनेस आहे मोहन यांचा. चांगला ड्राईव्ह केलं चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग. 1च धाव इथे पूर्ण केली जाते. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॅटवर चेंडू घेतलेला आहे. लॉंग ऑफ लास्ट फिल्डर आहे. हलकासा मिसफील्ड. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आज काल्हेर संघाचं नक्की मैदानामध्ये काय चाललंय आहे. इकडून तिकडे चोहीकडे चेंडू फेक मैदानामध्ये चालू आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. जिथे 1च धाव तिथे 2 धावा. 15 धावा धावफलकावर. 15 लॉस ऑफ 1 विकेट. विजय स्पोर्ट खांडपे 40+ आणि बंद्रा मारुती काल्हेर 40+ आपण पाहतोय आमने सामने. पुन्हा एकदा आता कमबॅक करताना हरेशला पाहतोय आपण. असंही हरेशची गोलंदाजी चांगलीच आहे. चालू अंगमामध्ये चांगला खेळ त्याचा झालेला आहे. डॉट चेंडू. खांडपे गाव म्हटलं की
बैलगाडा क्षेत्रामधील मोठा गाव, त्या परिसरामध्ये सर्वांचा आवडता अड्डा धामणगाव अड्डा. आणि आता समोर खेळलाय, चेंडू पर्यंत पोहोचले नाहीये क्षेत्ररक्षक. एक धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये विजेंद्र पाटील येणं बाकी आहे. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरले होते, काय फटकेबाजी केली होती, काय गोलंदाजी केली होती, त्यांचं येणं बाकी आहे. मात्र सध्या धावा बनतात हे फार महत्वाचं आहे. मोहनदास आणि आत्मारेमेच्या माध्यमातून धावा 17 धावा धावपलकावर 17. शॉर्ट बॉल फायदा घेता आला नाहीये. चांगला चेंडू, डॉट चेंडू पाहतोय आपण. अगदी मैदानाच्या बाहेर मारण्यासारखा चेंडू टाकला होता गोलंदाजाने, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू. 17 धावा धावपलकावर चांगली गोलंदाजी, कंट्रोल गोलंदाजी. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत एक धाव आली आहे, दुसरा धाव सहजरित्या पूर्ण केला जात आहे. 2 धावा पूर्ण होते. धावा झालेल्या आहेत त्या 19 धावा धावपलकावर. 19 रन बन चुके, 2 ओव्हर की समाप्ती हो चुकी आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 19 धावा धावपलकावर 1 गडी बाद आहे. पुन्हा एकदा आपल्या ठिकाणावर जाऊन विराजमान होताना आंब्याच्या झाडाखाली न्यू मिलम पायगाव टीम आरामात पुढच्या मॅचला बघत आहेत, कारण की त्यांच्या बरोबर या मॅचचा विजेता संघ खेळणार आहे. 19 धावा. आम्ही जेव्हा प्रमोददादा भुईर यांच्या 4 व्हीलर मध्ये जेव्हा आम्ही इथपर्यंत आलो, तेव्हा एकच चर्चा होती की सर्व सामने 40च्या धावाच्या आतमध्ये होतील. मात्र पहिल्या मॅच मध्ये 40 धावा झाल्या, तेव्हा समजलं की पुढच्या डावामध्ये चांगल्या धावा होतील. आणि आता चांगली सुरुवात इथे केली आहे खांडपे संघाने. तरी येणाऱ्या 12 चेंडू मध्ये इथून जरी 20 धावा जरी जोडल्या ना, तरी एक चांगला सन्मानजनक टार्गेट इथे सेट होऊ शकतो. मिथून गोलंदाज तयारी करताना मिथून तरे. बंदिरा मारुती काल्हेर फार मोठा गाव आहे भिवंडी तालुक्यामधील. त्या गावातील आपण पाहतोय की बंदिरा मारुती काल्हेर संघ, त्या संघाने क्रमांक 4 रँक जी आहे गाठली आहे. सध्या पाहतोय की दमण दौऱ्यावर त्यांचा खेळ चांगला झालेला आहे. आज के ग्राउंडवर त्यांचा मॅच आहे. या ग्राउंडचा अनुभव 2026 मध्ये नाहीये. मात्र मी सांगतच आलेला आहोत जेव्हा मॅच सुरू झाली ती सोनाले वर्सेस खांडपे, तेव्हापासून की या ग्राउंडवर धावा कमी होत आहेत. आता धावा चांगल्या बनत आहेत आज. म्हणजे जी खेळपट्टी आहे, बॅटिंग पिच आहे. पाणी नव्हे तर एक मेसेज दोन्ही खेळाडूंना पोहोचवलाय प्रमोद शेंडे यांच्या माध्यमातून. गोलंदाजीला सुरू करताना मिथून तरे. महत्वाचा षटक काल्हेर टीम संघासाठी. पहिला चेंडू, तिसऱ्या षटकाला सुरुवात मिथून तरे. ओ चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर पहिल्या चेंडूवर पाहतोय आपण. असे जेव्हा चेंडू पडतात ना, मग फलंदाज विचार करत असतात की खेळू तरी कसं या चेंडूला. डॉट चेंडू आलेला आहे. मोहनदास सज्ज होत आहे. चांगला ड्राईव्ह पुढे निघून चेंडूला खेळलेला आहे व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने, एक धाव आली आहे. अंडरआर्म थ्रो, मात्र 2 धावा होतील का नाही. बॅटर आउट, विकेट. आत्माराम बॅक टू डग आउट. आणि खऱ्या अर्थाने आता म्हणेल की चांगली फिल्डिंग. आणि ते म्हणतात की एखादी ठोकर बसल्यानंतर व्यक्ती सुधरत असतो. आणि पहिल्या 2 षटकापर्यंत एक ठोकर चांगली लागली आणि तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी ती सुधारपणा आणलेली आहे पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये. आता मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच हिरो विजेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये. धावांचा विचार केला तर 20 धावा, 20 रन धाव फलकावर. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजेंद्र आणि मोहनदास एकच विचार करत असतील की इथून 20+ धावा घ्यायचे आहेत. काम सोपं नाही आहे. चांगला खेळ आहे बंदिरा मारुती काल्हेर संघाचा आपण बघितलं या चालू हंगामामध्ये. मात्र इथपर्यंत येणं हे देखील चांगली बाब आहे आपल्यासाठी. खांडपे टीम पूर्ण ताकदवर संघ बनलेला आहे या दमण दौऱ्यामध्ये. स्ट्रायकिंगवर मोहनदास थोडीशी चर्चा करून स्ट्राईकला गेलेले आहेत आणि तयार होताना पाहतो आपण. ओहो, मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा आहे. ते म्हटलं जाते की
एखादा जेव्हा शिकार बाजूने जातो त्याच्यावर उपट ज्या प्रकारे टाकली जाते तसाच खराब चेंडू होता त्याच्यावर उपट टाकण्याचा प्रयत्न केला होता मोहन दर्जेने. मात्र वाईट आहे. एक्स्ट्रा धाव आहे. धावफलकावर 21 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. पुढे निघून ड्राईव्ह केल्या चेंडूला ऑन साइडला राजन डी चेंडूला फील्ड करतात. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. एकच धाव पूर्ण केली जाते. राजन डी म्हटलं की काल्हेर संघाची भिंत वॉल ऑफ काल्हेर. धावा 22 धावा धावफलकावर. फिल्डिंगचा जेव्हा जेव्हा विचार करतो मग विजय पाटील टीमचे कॅप्टन असतील, राजन डी असतील, मिथुन स्वतः गोलंदाजी करतोय, हरेश हे चांगले खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग नेहमी त्यांनी केलेली आहे. मिथुन तरे शांत दिमागाने गोलंदाजी करताना आता एक चांगला बॅटल पाहायला मिळेल. विजेंद्र पाटील समोर सज्ज होत आहे. ओ बॅटचीज अँड गॉन विकेट. महत्वाचा विकेट इथे काल्हेर संघाला. विजेंद्र पाटील बैक टू डगआउट. शेर का शिकार किया काल्हेर टीम ने. रिप्ले मध्ये सोडून दिला असता तर वाईट मिळाला असता. मात्र छेडछाणी करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अटकला गेला आणि निराश पावलाने परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. आणि जेव्हा रिप्ले बघितलं ओ माय गॉड मैंने ये क्या किया. बावीस धावा आहेत धावफलकावर. आणि आता मनोज गेल्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा. नेक्स्ट बॉल मिथुन. ओ सुंदर असा चेंडू डॉट चेंडू पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी इथे पाहतोय आपण. नक्कीच वाईट पट्टी जी आहे तिलाच टार्गेट केला गेलाय आणि चांगली गोलंदाजी पाहतोय आपण मिथुनच्या माध्यमातून. पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपरने. हे पाहू शकता पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आता इथे षटक जो आहे समाप्त झालाय आणि धावा लागलेल्या आहेत त्या धावफलकावर 22 धावा. म्हणजे 3 चेंडू जे होते ते डॉट आतापर्यंत टाकले गेले मिथुनच्या माध्यमातून आणि फक्त 3च धावा 1 विकेट. ज्या प्रकारे 12 धावा आल्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तेव्हा संपूर्ण जे समर्थक आहेत बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाचे थोडेसे शांत झाले होते. मात्र त्यानंतर काय कमालीचं कमबॅक आणि टाळ्यांचा आवाज. बालसेना ग्रुप त्यांच्या सोबत जोडलाय पूर्णपणे. गोलंदाज तयारीमध्ये पुन्हा एकदा. आता राजन डी आलाय. चांगला खेळ नक्कीच होत आहे काल्हेर टीम संघाच्या माध्यमातून. ओके ओके नक्कीच साहेबांचं फोन होता. संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांचं फोन होता. जो इथे क्वालिफाय होईल त्याला इथेच थांबायचं आहे. तरी प्रमोद भुईर आपण थोडीशी चर्चा करा जोशी साहेबांसोबत. तर 1 शॉट यस पंचाचा इशारा. 1 शॉट म्हणजे फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावा आहे त्या 24 धावा धावफलकावर. 24. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न चेंडू आबेमध्ये होता. 1 धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा होत. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज आउट.
कुठेतरी धावा बनत नाहीये, विकेट देखील जात आहेत, रिप्ले मध्ये पाहायला मिळत आहे प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे धावा बनवल्या गेल्या आणि फलंदाज आऊट झाला होता. संघर्ष पाहायला मिळाला होता. गोलंदाज चेंडू मागे धावला होता, चेंडूला पायाने अडवला आणि आता थ्रो फेकता फेकता तिसरा धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नामध्ये फसला गेलाय. प्रमोद नवीन फलंदाज, मोहनदास अशीची किरण आहे खेळपट्टीवर. येणाऱ्या अजूनही आपण जर बघितला चेंडूचा खेळ बाकी आहे, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून कम से कम 10 धावा जर आल्या तर फायटिंग टोटल होऊ शकतो. राजन डी कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. ओ गती पहा किती आहे. काल्लेर एक्सप्रेस, राजन डीचा एक्सप्रेस चेंडू पाहायला मिळाला. धावा थांबलेल्या आहेत त्या 26 धावा धावबलकावर. धावा बनणं थोडंसं कटिंग झालंय. 12 धावा आल्या तेव्हा सुरुवात चांगली केली, मात्र त्यानंतर कमालीचा कमबॅक आणि फोल्ड दांडी गोल राजन डी. आज आपल्या अंदाजामध्ये खेळताना मैदानामध्ये अंदाज अपना आणि त्याला आपण नाव देखील दिलेलं आहे वॉल ऑफ काल्लेर. काल्लेर संघाची भिंत आहे आणि ती आज भिंत पूर्णपणे पाया रचला जात आहे त्या भिंतीवर आणि जिम्मेदारी घेतली आहे राजन डी न. अगदी एष्ट्या खुल्या ठेवल्या होत्या आणि गोलंदाजीने त्या एष्ट्या वाकवलेल्या आहेत. बोल्ड केला होता. मतपूरक मॅच मध्ये खांडपे संघाने निराश केला आतापर्यंत. 12वा खेळाडू थोडस चिंतेचा विषय, नाराज होत आहेत. पंडित नवीन फलंदाज. 26 धावांवर जी गाडी अटकली आहे ना ती अटकूनच आहे. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. राजन कंजूस गोलंदाज आहे. कम खर्चा फुल चर्चा. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू देखील डॉट चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. A1 क्वालिटीची गोलंदाजी राजन डीच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. टोटल धावा झालेला आहे धावफलकावर 26-7 मेल रोहनचा. धन्यवाद. रुपेश मुकादम आपल्याला जे एक ट्रॉफी देण्यात आली ती आपण जरा घेऊन या. तिचं साल जरा थोडंसं निघालेलं आहे. ही तांत्रिक अडचण आहे त्यामुळे आम्ही वैयक्तिक सांगू शकत नाही. दमण दौरा 2026 ते 26 वर्ष निघालेलं आहे. प्रमोद दादा भोईर येत आहेत तिकडे आणि ती चूक सुधारून देतील. सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना आपण पाहतोय. बंद्र्या मारुती काल्लेर संघाचे आणि या निश्चित प्रमाण दी वॉल ऑफ काल्लेर राजन डी. अगदीच
ज्यांच्या माध्यमातून डावाची सुरुवात होताना पाहायला मिळेल का? षटकारानं चौकारानं की एकेरी धावेनं हे मात्र गुलदस्त्यामध्ये आहे. आणि इथून मात्र विजय स्पोर्ट खांडपे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण लावण्याकरता सज्ज आहे. मैदानाला स्पर्श झालेला आहे, मायमातीला स्पर्श केला आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित आपलं रक्तसंचलन व्यवस्थित व्हावं याकरता ही एक वेगळी थेरपी आहे. हा एक वेगळा व्यायाम आहे. आणि व्यायाम मानवी जीवनामध्ये 24 तासापैकी किमान 1 तास तरी असावा. 1 तास स्वतःसाठी, 1 तास आरोग्यासाठी. अंपायर से गुजारिश है आपको जल्द से जल्द ग्राउंड पर लौटना है, क्योंकि बल्लेबाज जहाँ पहुँचे हैं फील्ड सजने को तैयार है. आपको जाना है, मैच को शुरू करना है. धावांचं लक्ष आहे 27 धावांचं. आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे आता मात्र जर आपण पाहिले तर समर्थक पुन्हा एकदा चार्ज होताना पाहायला मिळतील. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर बालसेना ग्रुप एन्जॉय करतायत. बाहेर जे अतिरिक्त खेळाडू कुठे टेहाळणी करत असतील तर जरा बसून घ्या. बाहेर आपण कुठेही टेहाळणी करू नका, तपासणी करू नका. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडथळा होणार नाही याकडे लक्ष द्या. ड्रेसिंगवरती कोणी आपण एक्स्ट्रा खेळाडूंनी आपण कोणीही फिरू नका, चालू नका. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. मिथुन तरे आणि राजंडी असे सलामीवीर आपण पाहतोय. आणि तसेच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आहे सज्ज होताना आत्माराम यांना आपण पाहतोय. कदाचित या मैदानावरती सामन्यामध्ये शेड्यूलमध्ये वाढ होऊ शकते असं एक चित्र आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्गवरती आत्माराम. डावाची सुरुवात. पहिला चेंडू. गेम डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अगदीच जर आपण पाहिलं तर वेगाने चेंडूची हाताळणी केली. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहण्यासारखा हा चेंडू होता. अगदीच आखूड टप्प्याचा चेंडू, पण ग्रासी खेळपट्टी आहे त्याच्यामुळे चेंडू थोडासा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. फलंदाज मिथुन तरे यांच्या पुढे यक्ष प्रश्न आपण पाहतोय. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी खेळून काढलाय चेंडूला. निघून चाललाय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एका धावेकरता डावाची सुरुवात आपण पाहतोय. मिथुन तरे याच्या माध्यमातून 1 धाव. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर वैयक्तिक खात्यामध्ये सुद्धा 1 धाव. 27 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. त्यापैकी 1 धाव फलकावरती लागलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ 26 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. यावेळेस मात्र फटका चांगला सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल, यशस्वी. धावा मिळत आहेत त्या 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. तीन धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक पुन्हा एकदा गोलंदाज आत्माराम यांच्या समोर आव्हान आहे.
निर्धाव चेंडू हाताळण्याचं. एक बलाढ्य फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र हुकचा फटका निघून चालला चेंडू शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये. आवाज आवाज आणि फक्त आवाज पाहायला मिळतोय, पण धावा मिळत आहेत त्या दोन. आणि या 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 5 या अंकावरती. बंद्र्या मारुती काल्हेर संघाला माहिती आहे की ज्या लक्ष्याचा आपल्याला पाठलाग करायचा आहे तो पाठलाग करण्याकरता एकेरी दुहेरी धावांनीच डाव पुढे नेणं गरजेचं आहे. यालाच सेन्सिबल क्रिकेट, जंटलमन क्रिकेट आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुढे सरसावत जोरदार प्रहार तर झालाय. एकच धाव जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे तो मैमे. राजन डी याने रोखून धरले मिथुन तरे यांना. धावसंख्या आहे फलकावरती एका धावेच्या बढतीनं धावसंख्या 6 या अंकावर आपण पाहतोय. मिथुन तरे मैदानाच्या आतमध्ये आणि एक मिथुन पाटील मैदानाबाहेर. संघाचं मनोधैर्य वाढवताना आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पुढे सरसावत निघून जाईल का चेंडू? सीमा पार जोडला जातोय तो षटकार. इट्स मल्टीमॅसिव्ह हिट. 6 धावा. या षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचते 12 या अंकावर. 12 रन्स ऑन द बोर्ड. हवेचा वाढता प्रभाव आणि अगदीच जर आपण पाहिलं असं वाटत होतं की चेंडू जो आहे तो झेलमध्ये कन्वर्ट होईल का, पण मात्र नाही. एक ताकदवार फलंदाजाच्या बॅटमधनं जोडला गेला तो षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय सुंदर पदल आलित्य आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू जो आहे तो वाऱ्याच्या वेगानं सीमारेषे पार जाताना पाहायला मिळालाय. पाल सेनेच्या माध्यमातून चेंडूची शोध मोहीम सुरू होती आणि अखेर त्या चेंडूचा शोध लागलाय आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 12 धावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय 12 धावा. 12 रन्स ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. नाव आहे मिस्टर मोहन, ज्याने अगदीच फिटनेस मध्ये चांगलं लक्ष दिलंय, पण आता मात्र गोलंदाजीकडे कशा रीतीने लक्ष देत आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं राहील. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय सज्ज होईल मिस्टर मोहन. अंपायर से गुजारिश है जल्द से जल्द मैच को शुरू किया जाए. चालू सामन्यातील विजेता संघ मिलन स्पोर्ट्स पायगाव संघाशी 2 हात करेल. कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. 12 चेंडू 12 धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्टँड अँड डिलिव्हर निघून चाललाय चेंडू सीमा पार. हवा के साथ साथ घट्टा के संग संग षटकार. षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या अंकावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता फक्त ना फक्त 9 धावांची गरज आहे. फलंदाज राजन डी याला आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय.
मोहन. फटका पुन्हा एकदा चांगला आहे, गोड आवाज ऐकायला मिळतोय. निघून चाललाय चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये, एकच धाव. एका धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या अंकावरती. दमण दौरा एन्जॉय करताना बालसेना ग्रुप काल्हेर. विलास बाळू यांना विनंती आहे आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला एक अर्जंट कॉल आलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत गोलंदाज मोहन यांनी 7 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केलंय असंच म्हणावं लागेल गोलंदाज मिस्टर मोहन यांनी. यावेळेस मात्र नो बॉलचा इशारा. बीमार की बिमारी आणि धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 21 धावा. जिंकण्याकरता अजूनही 7 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. स्विचिटचा फटका निघून चालला चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये, एकच धाव. संथ गतीने मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, कारण की माहिती आहे विजय लक्ष्याजवळ आपण पोहोचलोय आणि अगदीच विजय लक्ष्य जे आहे ते आता मात्र काही अंतरावरती आलंय. त्यामुळे इथून धोका पत्करणं बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या फलंदाजांना मात्र आवडणार नाही. 10 विकेटने सामना जिंकण्याचा त्यांचा मानस आहे, प्रयत्न आहे. अखेर इथून मात्र पुन्हा एकदा पुश करो खुश रहो. 1 धाव जोडली गेली. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल आपण पाहतोय. 23 धावा. जिंकण्याकरता आता मात्र 12 चेंडू आणि फक्त ना फक्त 4 धावांची अत्यावश्यकता आहे. गोलंदाज विजेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विजेंद्र पाटील याला आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 4 धावा रोखण्याकरता आणलं गेलंय. आखो टप्प्याचा मारा आणि इथून मात्र फलंदाज डगआउटच्या आश्रयाला पाहायला मिळेल. नाव आहे मिथुन तरे. बॅक टू द डगआउट. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. नाव आहे विजेंद्र. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळालेली आहे, यश मिळालंय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होईल, पण पावलांमध्ये चूक आणि पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. योगेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, पण एकच धाव जोडली जाईल. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीने धावफलक 24 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. राजंडी 6 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलेलं आहे. योगेश पाटील यांनी 1 चेंडू आणि एका धावेचं योगदान दिलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र यष्ट्यांच्या वरनं चेंडू निघून झालाय.
आणि निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. फक्त ना फक्त 3 धावांची आवश्यकता आहे आणि या 3 धावा पूर्ण करण्याकरता अजूनही किती चेंडूंचा खेळ पाहायला मिळेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं. बॅटची कडा, नशिबाची साथ आणि 1 धाव पूर्ण. बॅकअप चांगलं दिलं गेलंय आणि अगदीच आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. एकंदर 25 धावा. 2 पावलं दूर आहे बंद्र्या मारुती काल्हेर संघ. राईट आर्म ओर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. आणि यावेळेस मात्र विजय लक्ष पार केलंय चौकाराच्या मदतीनं आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघ पुढच्या पायदानावरती पोहोचताना. आणि तत्पूर्वी आपण जाणार आहोत या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार. नाव आहे वन अँड ओनली वन, दी वॉल ऑफ काल्हेर, राजन डी. गोलंदाजी करताना 4 धावा खर्च केल्या आणि फलंदाजी करताना एक विकेट मिळाली. 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळाली आणि धावा बनवताना आपण पाहिलं तर जी 14 धावांची महत्त्वपूर्ण खेळी आपल्याला पाहायला मिळाली. अगदीच आता मात्र म्हणावं लागेल खांडपे संघाला परतीचा प्रवास इथून मात्र करावा लागेल. लक्ष ठेवावं लागेल 2027च्या दौऱ्याचं. सामनावीराचा पुरस्कार देण्याकरता आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय विलासजी पाटील आणि त्याचप्रमाणे जितेंद्रदादा पाटील, भिवंडी 40+ क्रिकेट संघटना उपाध्यक्ष. त्यांना विनंती करतो थांबायचं 2 मिनिटं. राजंडी आपण यायचंय पुढे. वेल डन, वेल प्लेड. असाच खेळ चांगला करत राहा आणि जाऊया आपण ग्राउंडमध्ये आपल्याला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. कॅमेरामॅन यहाँ पर फोकस करो. जितेंद्र दादा पाटील हे गिफ्ट हॅम्पर देतील. तत्पूर्वी विलास पाटील यांच्या हस्ते आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी जी आपल्याला मनोहर केने शिवनेरी आमने संघाचे फलंदाजांनी स्पॉन्सर केलेली आहे. गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय आणि यानंतर जितेंद्र दादा पाटील डुंगे गावचे सन्माननीय ट्रॉफी त्यांच्या वतीने आपल्याला प्रदान केलेली आहे मातोश्रींच्या स्मरणार्थ. आणि त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आपण पाहतोय पद्माकर दादा चौधरी आणि दिनेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते वितरण केलं गेलंय. जाऊया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. फायनलचे पहिले फायनल न्यूबिलर स्पोर्ट जो पायगाव संघ 2 हात करेल बंद्र्या मारुती काल्हेर या संघाशी आणि टॉस करता जोडले जातील संदेश पाटील भिवंडीकर. चला कॅप्टन न्यूमिलम पायगाव आपण यायचं आहे. रवींद्र दादा आपण यायचंय. यस आपण टॉस करूया. सन्माननीय जितेंद्र दादा पाटील खांडपेगावचे समाजसेवक, आमचे सर्वांचे लाडके आणि सर्व विजय स्पोर्ट खांडपे टीम संघाचे त्याच्या शुभास्ते आपण इथे टॉस करत आहोत. आपण टॉस साहेबांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय.